हॅलो फ्रेंड्स, आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवतो. त्यासाठी इथे घेतले आहे कोको पावडर, थोडेसे चॉकलेट्स, हे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे, साखर, मिल्क पावडर आणि आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर. त्याचबरोबर आपण घेतोय फ्रेश क्रीम आणि व्हिप क्रीम. तर इथे व्हिप क्रीम आपण बीट करून घेणार आहोत इलेक्ट्रिक ब्लेंडरनं. अशा पद्धतीने आपल्याला जोपर्यंत ही फ्लफी होत नाही, दुप्पट प्रमाणात ही मोठी होते जेव्हा आपण हिला ब्लेंड करतो. तुम्ही पाहू शकता इथे पिक्स आलेले आहेत त्याला, आणि हे पडत नाही. आपण हे पातेलं उलटं केलं तरी देखील ही पडणार नाही, म्हणजे आपली व्हिप क्रीम चांगली फिटून झालेली आहे. आता आपण दूध घेऊया, दुधामध्ये सगळे जिन्नस घालून घेऊया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मिल्क पावडर घेऊन मिल्क पावडर याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर मिल्क पावडर घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये व्यवस्थित असं. त्यानंतर आपण कोको पावडर घालतोय. थोडंसं कॉर्नफ्लोअर घालणार आहोत, त्यानं त्याला दाटपणा येतो आणि घट्ट बनतो. इथे आपण साखर देखील घालून घेणार आहोत आणि हे सगळं गरम करणार आहोत. थोडीशी आपल्याला फ्रेश क्रीम याच्यामध्ये घालायची आहे, ज्यानं याला छान अशी टेस्ट येते आणि स्मूथ होते. आपली आईस्क्रीम एकदम क्रीमी होते. सो इथे आपण हे सगळं गरम करायचं आहे, जोपर्यंत आपलं हे सगळं मिश्रण घट्ट होत नाही, दाट होत नाही आणि याचा कलर चेंज होत नाही. तर तुम्ही पाहू शकता काही वेळ आपण गरम केल्यानंतर याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, आणि इथे तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं चॉकलेट तयार झालेलं आहे. तर इथे बघा, मी थोडा वेळ थंड करून घेतलेला आहे आपले चॉकलेट सिरप जे आपण तयार केलं होतं. आता हे आपल्याला मिश्रण सगळं व्हिप क्रीममध्ये घालून द्यायचं आहे, आणि हे एकत्र पुन्हा ब्लेंडरनं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित, जोपर्यंत ते एकजीव होत नाही. अशा पद्धतीनं आपण याला आता पुन्हा बीट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती क्रीमी आपलं आईस्क्रीम दिसत आहे. आता काय करायचं, फ्रीजमध्ये 1-2-3 तास ठेवायचं, त्याच्यानंतर पुन्हा काढायचं आणि पुन्हा बीट करून मग फायनली आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित बीट करायचं आहे, म्हणजे छान असं आपलं आईस्क्रीम तयार होतं. त्याच्यात बर्फाचे क्रिस्टल्स वगैरे तयार होत नाहीत. तर याला काय करायचं, आपण झाकून ठेवायचं. ते ॲल्युमिनियम फॉईल आहे, त्याने मी झाकणार आहे. असं व्यवस्थित पॅक करायचं आहे आपल्याला. याला कव्हर करून मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारणतः 2-3 तासासाठी. तर इथे 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी आपली आईस्क्रीम जमलेली आहे. आपल्याला ही पुन्हा बीट करून घ्यायची आहे, जेणेकरून ही खूप स्मूथ होते, क्रीमी होते. चांगलं असं आपला तरी फेटून झालेलं आहे. त्यानंतर आपण काय करायचं, असं कव्हर करून, आता मी प्लॅस्टिकचं कव्हर घेतलं, त्याने कव्हर करून परत फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही याला 12 तासासाठी ठेवून द्या. त्यानंतर छान असं आपलं आईस्क्रीम जमलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असं हे घरच्या घरी आपले चॉकलेट आईस्क्रीम तयार होतं, भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये, आणि आपल्याला घरी बनवायला परवडतंही. बाहेरून विकत आपण जेव्हा आणतो त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला घरी त्याच किमतीमध्ये बनवता येतं, खूप थोडंसं इन्ग्रेडियंट्समध्ये. तर तुम्ही देखील
या उन्हाळ्यामध्ये चॉकलेट आईस्क्रीम घरी करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.